आरक्षणात उपवर्गीकरणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय. खास करून अनुसूचित जातीमध्ये आरक्षणात उपवर्गीकरण व्हावं की नाही व्हावं यावर अनेक वेगवेगळे सूर आहेत. कोणी समर्थनात मोर्चे काढतायत किंवा कोणी विरोधात मोर्चे काढतायत. या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत डॉक्टर सुखदेव थोरात. सर, काय सांगाल? हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. एकूणच या आरक्षणात उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर तुमचं मत काय आहे? हे बघा, उपवर्गीकरण करून आरक्षण द्यावं की नाही, हे रिझर्वेशनच्या आधारावर सुरुवातीला झालेलं आहे ते पाहणं आवश्यक आहे. रिझर्वेशन जे सर्व शेड्यूल कास्टला, त्याच्यामधल्या ज्या सर्व सबकास्ट आहेत त्यांना जे मिळालेलं आहे ते अस्पृश्यतेच्या आधारावर मिळालेलं आहे. अस्पृश्यतेच्या आधारावर भेदभाव, तो भेदभाव 3 क्षेत्रामध्ये आहे. एक तर त्यांना नागरिक अधिकार नाहीत, विहिरीवर पाणी भरून देणं, रस्त्यावर न चालणं, मंदिरामध्ये येणं नाही. दुसरं, शिक्षणाचा अधिकार नाकारला होता 1854 पर्यंत. त्याच्यानंतर आर्थिक अधिकार नाकारले, रोजगारामध्ये अधिकार नव्हता, मिलिटरीमध्ये नव्हता, पोलिसमध्ये नव्हता, सरकारी नोकऱ्यामध्ये नव्हता. अशा 3 प्रकारचे अधिकार नाकारले होते अस्पृश्य असल्यामुळे, आणि म्हणून रिझर्वेशन त्यांना दिलेलं आहे. नागरिक अधिकाराकरता कायदा आणला, अनटचेबिलिटी ऑफेन्स ऍक्ट, कायदेशीर कायद्याची सोल्युशन आणली. परंतु शिक्षणामध्ये आणि सरकारी नोकऱ्यामध्ये शेअर मिळण्याकरता रिझर्वेशन आणलं. हे समजून घेतलं पाहिजे की अस्पृश्यता हा आधार आहे रिझर्वेशनचा. आता प्रश्न असा की उपजातीमध्ये रिझर्वेशन असावं की नसावं, त्याचं कारण त्याची चर्चा अशी व्हायला पाहिजे की उपजाती ज्या आहेत यांच्यामध्ये आपसामध्ये अस्पृश्यता आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. परत पहिला मुद्दा असा की सर्व अस्पृश्य जाती आहेत, मांग, महार, चांभार, ढोर, लोहार, जे इतरही जे आहेत, या सर्वांना उच्च जातीचे लोक सारख्याच प्रमाणामध्ये अस्पृश्यता पाडतात. त्याच्यामध्ये भेद नाहीये. असं नाही की महारांना मंदिरामध्ये जाऊ देतात आणि मातांना जाऊ देत नाही. महार, मांग, चांभार, ढोरांना मंदिरामध्ये किंवा जिथे जिथे अस्पृश्यता आहे तिथे नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये फरक नाही, म्हणून तो एक संघ अस्पृश्य वर्ग मानलेला आहे. तो बाबासाहेबांनी मानला 1930 साली. आता जर अस्पृश्यतामध्ये सबकास्टमध्ये अस्पृश्यता नसेल आणि ते सारखेच त्यांना अधिकार नाकारला जात असतील तर वैचारिक दृष्ट्या रिझर्वेशन हे याला समर्थन होऊ शकत नाही. सर्वांनाच रिझर्वेशन तुम्हाला द्यावं लागेल. नंबर 3, तिसरा मुद्दा असा आहे, जो चंद्रचूड सुप्रीम कोर्टात जो निर्णय दिला तो असा दिलेला आहे की अस्पृश्यांमध्ये भेदभाव आहे. भेदभाव हे रिझर्वेशनचं कारण आहे आणि अस्पृश्यतेमध्ये भेदभाव आहे, त्यामुळे त्याचं उपवर्गीकरण करून रिझर्वेशन देता येते. परंतु सुप्रीम कोर्टाच्या चंद्रचूडच्या भूमिकेमधली जी उणीव आहे ती ही आहे की भेदभाव जरूर आहे, बसणं उठणं कमी होते, महार मातंगामध्ये लग्न होत नाही, रोटी बेटी होत नाही. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की बाबा आर्ग्युमेंट अशी आहे की मातंग किंवा मादिकास यांना सरकारी नोकऱ्यामध्ये जॉब कमी आहेत म्हणून त्यांना रिझर्वेशन द्यावं. आता सरकारी नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये महान मातंगाचं डिस्क्रिमिनेशन थोडी करतात, ज्याच्यामुळे त्यांचा शेअर कमी आहे. तिथे शाळामध्ये महारांचं जे डिस्क्रिमिनेशन होतं ते मातंगाचं होतं, तिच्या महारांचं होतं. मिड डे मिल मध्ये दोघांना वेगळं बसवलं जातं. सरकारी नोकऱ्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचं मंडळ असतं, त्याच्यामध्ये महार थोडी असतो, ते न्यूट्रल असं मंडळ असं ते निवड करतं. तर महार किंवा चर्मकार मातंगाचं किंवा इतरांचं भेदभाव नोकऱ्यामधून किंवा शिक्षणामधून करतात, ही भूमिका चुकीची आहे. त्यामुळे रिझर्वेशनचा जो तात्विक आधार आहे तो आधार उप रिझर्वेशन करता लागू होत नाही. हा महत्वाचा मुद्दा समजून घेतो तात्विक दृष्ट्या, आणि ते बाबासाहेबांनी मान्य केलं म्हणून त्यांनी वर्गीकरणाचं रिझर्वेशन दिलं नाही 1930. परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे की जर कास्ट सेन्सस करून असं लक्षात आलं की काही सबकास्ट, उदाहरणार्थ मातंग असं बोललं जातं, यांचा शेअर सरकारी नोकऱ्यामध्ये कमी आहे, तो असू शकतो, पण तो महार डिस्क्रिमिनेशन करतात म्हणून त्याच्यामुळे नाही. तो कशामुळे होतो? तो जर असेल, शेअर जर कमी असेल, तर मातंग कम्युनिटीमध्ये काही व्यक्ती त्यांचा शिक्षणाचा दर्जा कमी आहे आणि तो शिक्षणाचा दर्जा त्यांची आर्थिक स्थिती वाईट असल्यामुळे आहे, आणि सरकार त्याला योग्य अशा सवलती सुद्धा देत नाही. म्हणून शैक्षणिक दृष्ट्या मागासले असल्यामुळे आणि सरकारची नीती योग्य नसल्यामुळे ते शैक्षणिक दृष्ट्या मागे राहतात. तर धोरण हे असायला द्यायला पाहिजे
कास्ट सेन्ससचा सर्वे करून हे धोरण द्यायला पाहिजे की जे व्यक्ती मातंगामधले महारामध्ये शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवावा, त्यांना आर्थिक मदत करावी, म्हणजे ते सरकारी नोकऱ्यामध्ये कॉम्पिट करण्याकरता इलिजिबल होतील. ही माझ्या मर्जीनं सोल्युशन आहे. रिझर्वेशन तात्विकदृष्ट्या सोल्युशन नाही. जसं हा एक त्याच्यासाठी समर्थनात मुद्दा उपस्थित केला जातो की 5 राज्यांनी अ, उपवर्गीकरण स्वीकारलेलं आहे, तर मग महाराष्ट्रातच त्याला विरोध का बरं होत आहे? हा मुद्दा समोर केला जातो. नाही नाही, फक्त तेलंगणानेच केलेलं आहे. तेलंगणाने रीतसर कास्ट सेन्सस करून, त्यांच्या कमिटीचा मी एक मेंबर होतो, एक्सपर्ट कमिटीचा. त्यांनी कास्ट सेन्सर करून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि हाय कास्ट याच्या सर्व सबकास्टची आर्थिक आणि शैक्षणिक मानदंडाच्या आधारावर वर्गवारी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या सबकास्ट मागं आहेत त्यांचा शैक्षणिक विकास, त्यांचा आर्थिक विकासाची सोल्युशन दिलेली आहे आणि रिझर्वेशनचा तो त्यांनी केलेला आहे. पण कास्ट सेन्सस करून केलेला आहे ना तो त्यांनी. इथे महाराष्ट्रामध्ये यांनी कास्ट सेन्सस करावा, तिथे माहित होईल कोणत्या सबकास्टचा सरकारी नोकऱ्यामध्ये सहभाग कमी आहे आणि तो का आहे, तर त्या कारणावर त्यांनी धोरणं करावी. तोच एक मुद्दा आहे की तुम्ही आता सांगितलं की तुम्ही तेलंगणाच्या एक्सपर्ट कमिटीमध्ये होता. नेमकं ते कास्ट सेन्सस कसं केलं आणि तो आरक्षणात उपवर्गीकरण करण्यापूर्वी त्यांनी नेमकी कोणती प्रक्रिया धोरणात्मक त्यांनी सेन्सस केला. कास्ट सेन्सस म्हणजे घरोघरी जाऊन प्रत्येक सबकास्टचा आणि त्या व्यक्तींचा सेन्सस केला आणि त्यांची शैक्षणिक दर्जा पाहिला, त्यांचं ड्रॉप आउट बघितलं, त्यांची ओनरशिप ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन, जमिनी बघितल्या, उद्योगधंदे बघितले, अस्पृश्यता सुद्धा बघितली. आलं का लक्षात? त्याच्यानंतर त्यांनी ज्या सबकास्टला ओबीसी, एससी, हाय कास्ट सुद्धा ज्या सबकास्ट मागा आहेत, ज्यांचे सबकास्ट मागा आहेत, त्यांना त्यांनी काही प्रायोरिटी दिलेली आहे, काही कोटा दिलेला आहे. मी असं म्हणेल त्याच्यातही उणीव आहे. तुम्ही मादिगांना रिझर्वेशन द्याल, कारण का मादिगा मालाच्या तुलनेमध्ये हे आहे, परंतु मादिगा मधला जो जास्त शिकलेला आहे तो फायदा उचलेल ना हो, आणि गॅप कमी राहील, कायम राहील मादिगा आणि मालिकामध्ये. येथे मी असं सजेस्ट करेल की जर गॅप असेल महार, मातंग आणि चर्मकारामध्ये, तर ती प्रामुख्यानं गॅप जे आहे त्यांच्यामधले काही व्यक्तींनी शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत, म्हणून धोरण असायला पाहिजे शिक्षण कसं वाढवावं, आर्थिक स्थिती कशी सुधारावी, म्हणजे त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी येईल, क्षमता येईल, ज्याच्या माध्यमावर ते सरकारी नोकऱ्यामध्ये एंट्री करू शकते. मुद्दा तोच आहे की महाराष्ट्रात जर असं करायचं असेल तर अगोदर कास्ट सेन्सस व्हायला पाहिजे. आणि त्यापूर्वी एक आता पुन्हा एक चर्चेत आहे, वादातीत मुद्दा आहे की जी समिती नेमलेली होती, बदल समिती आहे, तिचा अजून अहवाल आलेला नाही आणि याची मागणी करण्यात येत आहे आरक्षणात. हो, ती समिती काय समिती असणार हो? कुठे आहे डेटा समिती? बरोबर डेटा नाही आहे. नॅशनल सॅम्पल कास्ट सेन्ससचा केंद्र सरकारमध्ये डेटा आहे, पण तो डेटा रिलीज केला जात नाही, कॉन्फिडेन्शियल आहे. त्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्व्हिसचा डेटा आहे आणि इतर डेटा आहे. यांनी तो डेटा वापरला नाही ना, आणि तो समजण्याकरता एक्सपर्टीज पाहिजेत. वकील थोडी समजू शकतो. डेटा ऍडजस्ट अपॉइंट केला म्हणजे त्याला सर्व डेटा समजणार. तुम्हाला नॅशनल सॅम्पल सर्व्हिसचा डेटा, तुम्हाला पॉप्युलेशन सेन्ससचा डेटा आणि प्रायमरी सर्व्हे तुम्ही करणार, कास्ट सेन्सस करणार, त्याच्याकरता अकॅडमिशियन, इकॉनॉमिस्ट हवे आहेत, इकॉनॉमिस्ट सोशलिस्ट हवे आहेत, आणि त्याच्या आधारावर तुम्ही रिगरस असा रिपोर्ट आणला पाहिजे, त्याच्या आधारावर धोरणं केले पाहिजे. कारण की मॉरली, नैतिकदृष्ट्या जे व्यक्ती माग आहेत त्यांच्याकरता त्यांना प्रायोरिटी दिली पाहिजे, व्यक्तींना. आलं का लक्षात? इव्हन मातांमधली काही व्यक्ती पुढे आहेत, जे माग आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, महारामधले माग आहेत त्यांना सपोर्ट केला पाहिजे. पण योग्य स्टडी करून ना, सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आदेश हाच आहे. जर तुम्हाला उपवर्गीकरण करून रिझर्वेशन द्यायचं असेल तर पहिला अभ्यास करा, प्रूव्ह करा की काही सबकास्ट मागा आहेत आणि त्यांच्यावर भेदभाव होतो. जी ट्रिपल टेस्ट म्हणतात ती लागू होऊ शकते, कारण ओबीसीसाठी. ट्रिपल टेस्ट म्हणजे कोणती? मागासवर्गीयांचं जसं ओबीसी मध्ये एक ट्रिपल टेस्ट करावी अशी मागणी आलेली होती. नाही, त्या ट्रिपल टेस्ट मध्ये काय कोणते मानदंड ते मानत आहेत मला माहित नाही. मी एवढं म्हणेल की त्यांची आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थितीचा नीटपणे अभ्यास झाला पाहिजे. विशेष म्हणजे भेदभाव, या जो अपप्रचार काही संघटना करत आहेत ना, मी संघटनेचं नाव घेत नाही, की महार मातंगाचा नोकऱ्याचा हिस्सा हे करत आहेत, हा जो अपप्रचार आहे कशाच्या आधारावर करत आहेत? चुकीच्या आधारावर करत आहेत ना. महार काय सिलेक्शन कमिटीमध्ये बसतात का?
महार काय शाळेमध्ये डिस्क्रिमिनेशन मातंगाचं करतात का? दोघांचं सारखं डिस्क्रिमिनेशन होतं ना. तर महाराष्ट्र पोलीस कमिशनचं निवडक मंडळ जर डिस्क्रिमिनेशन करत असेल तर दोघांचंही करेल, सर्वांना मातंग मागाचं शेड्यूल कास्टचं करेल, नॉट फाउंड सुटेबल. हा जो अपप्रचार आहे चुकीचा आहे. परंतु योग्य सेन्सस करून जे व्यक्ती माग आहेत त्या व्यक्तीकरता धोरणं करावी, प्रायोरिटी द्यावी, शैक्षणिक फी हे वाढवावं. परंतु तात्विक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या उपजातीमध्ये रिझर्वेशनला आधार मिळत. 1930चा जो आंबेडकरांचा रिपोर्ट आहे स्टार्ट कमिटीचा, तिथे त्यांनी सेपरेट चॅप्टर आहे अनटचेबिलिटी विद इन अनटचेबल्स. हे मान्य करूनही सामाजिक याच्यामध्ये तरी त्यांनी असं म्हटलं की नाही, जो भेदभाव शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रामध्ये होतो त्याच्याकरता रिझर्वेशन आवश्यक आहे. नागरिक अधिकार जे नाकारले जातात, पिरियड नाही, मंदिरामध्ये, त्याच्याकरता कायदा आणा, अनटचेबिलिटी ऍक्ट आला. तर मी असं म्हणतो की ज्या तत्वांच्या आधारावर रिझर्वेशन आधारित आहे ते तत्व जर आपण घेतले तर सबकास्ट मध्ये रिझर्वेशन देणं हे त्याला ते समर्थन होत नाही. याचा अर्थ हा नाही की मातंग कम्युनिटीमध्ये चर्मकार कम्युनिटीचे मागासलेले लोक आहेत त्यांना मदत करू नये. त्यांना मदत करावी, स्पेशल स्कॉलरशिप द्याव्या, स्पेशल हॉस्टेल बांधावे, इन्कमच्या आधारावर कराव्या आणि त्यांना पुढे आणावं. परंतु चुकीच्या पद्धतीने ह्या सर्व प्रश्नांचं अनालिसिस विश्लेषण करणं हे बरोबर नाही. कारण त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. महत्वाचं असं आहे की असमानता दूर करावी, जाती जातीमधली असमानता दूर करावी, हायकास्ट लो कास्ट आणि सबकास्ट मध्ये असमानता आहे ही आर्ग्युमेंट आहे. सबकास्ट मध्ये असमानता आहे, सर्व पुढे गेले पाहिजे. जर तुम्ही रिझर्वेशन आणलं तर त्या उपरिझर्वेशनच्या माध्यमातून दोन सबकास्ट मध्ये असमानता दूर होईल अशा पद्धतीने धोरणं घ्या ना तुम्ही. ते त्याच्याकरता कोणती नीती लागेल की मातंग कम्युनिटीमध्ये आणि महार कम्युनिटीमधले जे व्यक्ती इंडिव्हिज्युअल शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत आणि आर्थिक दृष्ट्या मुळे ते मागासलेले आहेत त्यांना तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या सवलती द्या ना, म्हणजे ते इतराबरोबर येतील. जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या त्यांना सवलती दिला नाही आणि फक्त रिझर्वेशन दिलं तर त्या सबकास्ट मधला जो ऑलरेडी सरकारी नोकऱ्यामध्ये जातो त्यांनाच फायदा होईल. इनइक्वॅलिटी जी आहे सबकास्ट इनइक्वॅलिटी विदिन सबकास्ट ती कमी होणार नाही. तर उद्दिष्ट लक्षात घेऊन धोरण घेतलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. पूर्ण द्या मात्र आपण जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.